तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की आपल्याला एक थर्ड सेट पण घ्यायचा आहे शोल्डर्सचा. तर तो आपला थर्ड सेट आहे केबल पुशअप्स. What? Bro, what are you talking about, man? और माहीत नाही मला काय म्हणतात त्याला, केबल रोज. तर मी मगाशी तुम्हाला एक सेट सांगत होतो की आपल्याला शोल्डरचे 3 सेट्स घ्यायचे आहेत. याचं मला नाव आठवत नव्हतं, याचं मला नाव अजून पण आठवत नाही आहे. नमस्कार माझ्या मित्रांनो. तर आज आहे फ्रायडे मॉर्निंग आणि तुम्ही बघतच असेल 6:30 वाजले तरी पण खूप जास्त अंधार आहे बाहेर, थंडी पण खूप आहे. पण तरी पण आपण आज जिमला चाललो आहे आणि आज मी तुम्हाला माझा लेग्स आणि शोल्डरचा वर्कआउट दाखवणार आहे. लेग्समध्ये आपण क्वाड्स मारणार आहे आणि शोल्डर्समध्ये फ्रंट शोल्डर्स मारणार आहे. सो सी यू गाईज इन द जिम. सो गाईज, लेग्सची स्ट्रेचिंग प्रॉपर आपल्याला करून घ्यायची आहे. प्रॉपरली आपल्याला हीट करून घ्यायचे लेग्स. त्यामुळे मी आता नेक्स्ट जर थोडासा लेग्सचा वॉर्मअप करणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, हे करायची ही मोमेंट आणि लेग्सचा प्रॉपर वॉर्मअप होतो. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. त्याचनंतर आपण अजून एक वॉर्मअप करू शकतो, तो म्हणजे 4, 5, 6. Each leg 10 repetitions. या वॉर्मअप सेट्सने काय होतं की तुमचे हिप्स जे आहेत ते वॉर्मअप होतात. हिप्स आणि तुमचे क्वाड्स प्लस तुमचे हॅमस्ट्रिंग्स. सो आय फील दिस इज अ व्हेरी गुड वॉर्मअप सेट. तुम्ही डीप स्क्वॉट स्ट्रेच करू शकता. आपण एकदम एक नंबर वॉर्मअप आहे. तुमचे हिप्स अख्खे मोकळे होते तिथे आणि तुम्हाला स्क्वॉट्सच्या वेळेस खूप यूज होता याचा. स्क्वॉट्सचा तुम्ही डीप स्क्वॉट्स करू शकता याच्याने. तर मित्रांनो, स्क्वॉट्सचा आपण सेट चालू करतो आहे. मी नॉर्मली शूज काढून स्क्वॉट्स करतो, बिकॉज मला असं वाटतं की शूजमुळे इन्स्टेबिलिटी येते. त्याच्यामुळे बेटर की शूज काढूनच करावं. बेसिक आहे. लेग्सचे मी सेट कसे घेणार आहे की पहिले स्क्वॉट्स, वॉर्मअप आणि मग 2 सेट्स, त्यानंतर लेग एक्सटेन्शन्स आणि मे बी मग गॉबलेट स्क्वॉट्स किंवा दुसऱ्या कुठली तरी मशीनवर अजून एक स्क्वॉट्सचा सेट होईल. आणि काफ रेजेस मारणार आहे आपण. लेग्सचे ॲक्च्युली माझे 2 दिवस असतात. पहिला दिवस म्हणजे आपलं क्वाड्स असतं आणि सेकंड म्हणजे हॅमस्ट्रिंग्स. तर मी दोन्ही दिवसाच्या दिवशी काफ रेजेस किंवा काफ ट्रेन करतो. थोडेसे वीक आहेत माझे काफ, सो जास्त मी ट्रेन करायचा प्रयत्न करतो. सो येस, असे 3 सेट्स आपले पहिल्यांदा लेग्सचे आहेत. शोल्डरचं आपण शोल्डरचे वेळेस बोलत. फर्स्ट सेट वॉर्मअप. तुम्ही आता जर बघितलं असेल ते वॉर्मअपला खूप डीप स्क्वॉट्स मारत होतो. आयडिया बिहाइंड दॅट इज की थोडेसे डीप स्क्वॉट्स घेतले की तुमचा प्रॉपरली स्क्वॉट्स जातात पुढच्या सेट्सला तुमचे आणि तुम्हाला प्रॉब्लेम येत नाहीत स्क्वॉट्स मारायला. कधी पण लक्षात ठेवायचं की स्क्वॉट्स मारताना फुल डीप स्क्वॉट्स गेले पाहिजेत. सो सेकंड सेट 15 kg. फर्स्ट सेट ॲक्च्युली. लेट्स गो. Oh my God. So
लास्ट सेट आपला स्क्वॉट्सचा 10 रेपिटेशन्स. लेट्स डू इट. फाटते यार लेग्स मारताना खूप जास्त. सो आपला सेकंड सेट आहे लेग एक्सटेन्शन्सचा. माझा पर्सनली हा फेवरेट सेट आहे, वन ऑफ द फेवरेट सेट्स इन क्वाड्स. कारण की मला असं वाटतं यातली क्वाड्स प्रॉपरली टार्गेट होतात तुमचे आणि तुम्ही प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन देऊन तुमच्या क्वाड्सला टार्गेट करू शकता. मशीन तर नवीन वाटते माझ्यासाठी खूपच, कारण की याच्यावर सेपरेट लेग्सला सेपरेट एक्सटेन्शन्स दिलेले आहेत. सो लेट्स सी हाऊ इट गोज. ओके, सो सेट नंबर 2 तो सेट नंबर 1 वर्किंग सेट. पण आता यावेळेस आपण सिंगल लेग मारतो. सो लेट्स गो. यार फरक पडतो यार, सिंगल साईड मारलं ना खूप फरक पडतो. भयानक कॉन्सन्ट्रेशन होतं, क्रेझी. सो लास्ट सेट घेऊ लेग एक्सटेन्शनचा. मगाशी तर प्रॉपरली टार्गेट जायत. परत एकदा. मजा तर आली आहे मॅक्स. सो गाईज, थर्ड सेट काफ रेजेस मशीन ॲडजस्टमेंट करून घेऊयात. खूप इम्पॉर्टंट सेट आहे. बरेचसे लोक काफ्स मारत नाहीत, मी पण मारत नव्हतो आधी जास्त, पण काही वर्षांपूर्वीपासून मी काफ्सला पण प्रॉपरली वेळ द्यायला लागलेलो आहे. वॉर्मअप आपला पहिला झालेला आहे सेट. इट इज द फर्स्ट वर्किंग सेट. आता 15 रिपिटेशन काढायचे. लेट्स गो. ओके, सो लास्ट सेट घेऊयात काफ रेजेसचा. त्रास होतो या लेग्स मारताना खूप. हा एक सेट असा आहे की यात तुमचे कॉर्ड्स आहेत तो खूप जास्त टार्गेट होतात. कारण की या मशीनवर हे तुम्ही जर बघत असाल तर हे इन्क्लाइनवर आहे, प्रॉपरली टार्गेट होतात. ह्यांनी मला खूप फरक पडलेला आहे. मी आधी पण जुन्या जिमला माझ्या ह्या मशीनवर मारायचं, सेम मशीन होती, मजा यायची मारायला आणि एकदम मस्त टार्गेट होतं त्यात क्वाड्स. पहिल्यात आपण वॉर्मअप सेट घेऊयात, नंतर मग आपले वर्किंग सेट्स असतील. ओके. वॉर्मअपलाच फाटली. मग अशा आपण वॉर्मअपला 10 kg घेतलं होतं, खूपच लाईट वेट गेलं. पण आय थिंक सो 15 kg वुड वर्क. फर्स्ट वर्किंग सेट 15 kgs. गावात बस. लेग्स आर डन फॉर द डे. तर मित्रांनो, आपण आता घेतोय आपले शोल्डर्स. पहिलं घेऊ आपण वॉर्मअप सेट. 16 किलो घेतलं वॉर्मअपला. शोल्डरला पण सेम इक्वेशन आहे, एक वॉर्मअप सेट 2 वर्किंग सेट्स. पण शोल्डर्सचे पण मी 3 सेट्स घेतो. पहिले तर शोल्डर प्रेस, सेकंड म्हणजे लॅटरल रेजेस आणि थर्ड म्हणजे थर्ड बघूयात कुठला घ्यायचा तो. आता एकदम लक्ष देत नाही मला कुठलं घ्यायचं ते. ऐसा बिल्कुल इमीडिएट नहीं सोचे हैं, बट सोचेंगे.
आपण मगाशी घेतलेले 16 किलो वॉर्मअपसाठी थोडं हलकंसं मला लाईट वेट गेलं ते, त्यामुळे आता मी 20 kg डंबल घेतले. पहिला सेट आहे वर्किंग शोल्डर्सचा, 15 रेपिटेशन आरामात जातील. लेट्स डू इट. दहाव्या रेपिटेशन नंतर काल चेस्ट मारली, त्यामुळे चेस्टचे थोडंसं असं पेन व्हायला लागलं होतं, पण स्टील आय मॅनेज टू डू 15. नाईस. तुम्ही जर नीट बघत असाल तर तुमचा जो शोल्डर मसल असतो, शोल्डर मसलनी आणि लेग्सच्या मसल्सनी ह्याच्याने तुमच्या बॉडीचं इम्प्रेशन खूप भारी पडतं. लेग्स तुमच्याशी प्रॉपर दणकट असतील, शोल्डर असं फुल तुमचं वाईड असेल तर तुमचा एक लुक चेंज होऊन जातो, तो वाईड लुक येतो तुमच्या बॉडीला. त्याच्यामुळे मला असं कधी वाटतं की हे वन ऑफ द मेन मसल्स आहेत बॉडीवरचे, जे तुम्ही खरंच म्हणजे प्रॉपरली ट्रेन केलेच पाहिजे. तर बाकीचे मसल्स तर ऑफकोर्स गरजेचे, अजिबात त्यात काय डाऊट नाही. ओव्हरऑल तुमच्या बॉडीचं स्ट्रक्चर प्रॉपर पाहिजे, पण असं माझा एक व्ह्यू आहे याच्या मागे. मग अशी 20चे 15 गेले, आरामात नाही गेले पण गेले, त्यामुळे 22 घेतले आता. 10 तर कमीत कमी गेलेच पाहिजे 22. बाकी जेवढे वर येतील तेवढे येतील. लेट्स गो बॉय, लेट्स गो. बारा गेले. क्रेझी. तर आपला पुढचा सेट असणार आहे लॅटरल रेजेसचा. 10 kg घेतले, वॉर्मअप आहे फक्त. मला शोल्डरला इथं अशी इंजुरी झालेली आहे, आय डोंट नो कशामुळे पण झालेली आहे. त्याच्यामुळे हे शोल्डर सेट मारताना दुखतं मला इंटरनल, काहीतरी आहे, आय डोंट नो व्हॉट इट इज, पण ते दुखतं खूप वेळा. मी फिजिओवर पण घेतलं त्यासाठी, बंद झालेली मध्ये ती जे पेन होत होतं मला, ते 3-4 महिने बंद होतं, आता परत चालू झालं आहे. आय थिंक सो इथे विंटरमुळे इथं खूप जास्त विंटर असतो, इथे थंडी खूप असते, त्यामुळे मे बी ती दुखणं वर येते. दुसरा सेट घ्यायचा आपल्याला 12चा. अजिबात 12चा नाही, तो एकदम भारी सेट आहे. आय मेंट टू से 12 kgचा. लेट्स डू इट. मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी शोल्डरचा एक सेट सांगत होतो, जो थर्ड सेट होता, ज्याचं मला नाव आठवत नव्हतं. त्याला ॲक्च्युली म्हणतात केबल अपराईट रोज. पहिला वॉर्मअप सेट घेऊ, तुम्हाला दाखवतो कसं मारायचं ते. इकडचा हा मसल टार्गेट होता त्या सेटने. भारी सेट एकदम, मला आवडतो हा खूप. सो फर्स्ट सेट 15 रिपिटेशन आरामात. खाली येताना एकदम हळू यायचं. खूप प्रॉपरली टार्गेट होतो हां, फ्रंट शोल्डर्सचा मसल. खतरनाक टार्गेट होतो एकदम. नक्की हा सेट तुमच्या वर्कआउटमध्ये इन्क्लूड करा, 100% रेकमेंडेड. चलो लास्ट सेट. वर्कआउट इज डन फॉर द डे. तर असा होता आपला आजचा शोल्डर आणि लेग्सचा वर्कआउट. तुम्हाला हा वर्कआउट कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन्स असेल तर 100% द्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा व्हिडिओ आणि तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना शेअर करा ज्यांना खरंच या वर्कआउटची गरज आहे. अंटिल नेक्स्ट टाईम.